नमस्कार, मी सुप्रिया देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज काय दाखवते तर बघा, छोट्या कांद्यांची अख्ख्या कांद्यांची भाजी। तर त्याच्यासाठी मोठे टोमॅटो चिरलेत, कांदे चिरून घेतलेत, कोथिंबीर, दाण्याचं कूट, हिंग, पंचपाळं। आता बघूया आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता बघूया तेल तापले का। मी आता तेल तापत ठेवलं आहे, मोहरी टाकली, तडतडली, हिंग टाकलेला आहे। आता आधीच मी कांदे सोडणार आहे। मस्त कांद्याला खाचा पाडल्यात। कांदे असे केल्याने मोकळे पण होतील। छोट्या कांद्यांना खाचा नाही पाहिल्या। काय कांद्याबरोबर आधी जर टोमॅटो टाकले असते तर ते पण जास्त स्मॅश झाले असते यार, म्हणून मी कांदे आधी टाकले। थोडंसं हिंग अजून टाकते म्हणजे वास छान येईल। आता मी थोडासा गॅस मोठा करते, फ्लेम थोडी वाढवली आहे। बघू हे बघा, कांदे असे मस्त होतात, छान झाले, थोडे सॉफ्ट पण झाले, म्हणून मी आधी परतून घेतले। जर आधी टोमॅटो टाकला असता ना तर मग मजा जास्त आली नसती, जी भाजी खाण्यात मजा येते। आता ह्याच्यासाठी मी आता एक चमचा तांबडं तिखट घालते, थोडंसं वर, दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घालते। मस्त अख्ख्या कांद्याची भाजी ती आपलातून लागणार आहे नाही। आता मोठे चिरलेले टोमॅटो, छोटे कांदेत ना त्याला मोठे मोठे टोमॅटो चिरलेले। आता मी ह्याला एक चमचा मीठ घालते सगळ्याला। मोठी कढई घेणार होते पण भाजी कमी होणार आहे शिजून, म्हणून मी ही कढई घेतली। हां बघा आता कसं टोमॅटोमध्ये पाणी सुटायला लागलं। आई ग छान ठसका उडतोय, कुठली भाजी करतेय। आता ह्याच्यात मी जाडसर असं हे केलं आहे दाण्याचं कूट, तर आता ते मी घालते आणि भरपूर घालते, कारण भाजीच मुळात कांद्याची आहे त्यामुळे भरपूर घालते। इतका ठसका लागलाय मलाही लागलाय, पण छान वाटतंय। थोडीशी आता हळद घालते, थोडीशीच घालते। ही भाजी तुम्ही नुसती पण, कांदा ज्यांना आवडतो खायला ते नुसती पण खाऊ शकतात। आता मी याच्यावर ना कोथिंबीर घालते, भरपूर वाटीभर कोथिंबीर। आ हा हा हा, काय मस्त कॉम्बिनेशन। आणि तो मोठा कांदा, टोमॅटो, वाव, जाडसर दाण्याचं कूट, सुंदर झाली आहे।
मीठ पण बरोबर पडलं आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे. आता मी जर यात थोडंसं झाकण ठेवलं तर सगळी मस्त एकजीव होणार आहे, आतपर्यंत कांदे शिजणार आहेत. पण त्याच्यासाठी मला थोडंसं पाणी घालावं लागतं. थोडंसं मी पाणी घालते आणि आता मी ते झाकून ठेवते. भरून कांद्याची म्हणू शकतो, पण भरायची काही गरज नाही. आतनं कांदा हा कच्चाही आपण खातो, त्यामुळे आतपर्यंत मसाला जायला पाहिजे वगैरे असं काही नाही. सुंदर वाटलं तर आपण ग्रेव्ही म्हणून अजून पण दाण्याचं कूट आत्ताच घालूया. आणि कांदे आतपर्यंत शिजले जातात. हे छोटे, खूप कांदे छोटे. टॅमॅटोलाही धक्का दिला नाही आहे, टॅमॅटोलाही धक्का दिला नाही आणि कांद्याला, त्यामुळे अल्लादपणे ते मस्त शिजत आहेत. आता आपण त्यांना कवर करू. गौरी गणपतीची तयारी. खूप कामं पडली आहेत, भरपूर, प्रचंड. बाहेर बघू शकता किती पसार आहे. आपण कांद्याला वाफ येते तर बघूया. इथेही बघा, सगळं आवरायचं आहे. अजून सगळं उभं करायचं, सगळं स्ट्रक्चर व्हायचं उभं. गौरी गणपती आणि हेच आधी असं असतं पसारा वगैरे, पण एकदा गौरी गणपती बसले की घरात कसं प्रसन्न वाटतं. मग आता हे सगळं आवरायचे. ही खोली आवरायची, स्वयंपाकघर आवरायचे, देवघर आवरायचे, म्हणजेच बेडरूम आवरायचे. आणि एवढंच नाही तर गॅलरीसुद्धा आवरायची, कारण गॅलरीतसुद्धा थोडा पसारा आहे. तर घर म्हणजे पसारा हा असणारच. आणि हीच कामं करता करता भूक लागते. बाहेरनं काही आणण्यापेक्षा कधी पण घरातलं मस्तच. आता बघू भाजीला वाफ आली आहे का. हा हा मस्त. झाली भाजी, मस्त झाली आहे. तुम्ही बघू शकता पोळ्या तयार आहेत. पोळी भाजी आता मस्तपैकी खायला बसणार आहे. मी काय असं आता वाढून वगैरे नाही दाखवणार आहे. भाजी झालेली तुम्हाला दिसतेच आहे छान. अर्धवट थोडेसे कच्चे कांदे आणि कच्चा थोडासा टोमॅटो आणि मस्त दाण्याच्या कुटाची ग्रेव्ही, मसाला, लाब 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 ला. पोळ्या आणि भाजी तयार आहे. आता आपण पुन्हा सुप्रिया देशपांडे चॅनलला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. लाईक, शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब तर तुम्ही कराच. अजून ज्यांना ज्यांना शेअर कराल त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला अवश्य सांगा. ठीक आहे, ठेवते. खूप काम आहेत. पुन्हा भेटूया. बाय बाय.